इतिहासात एक मृत्यू असा होता जो एका राजाचा शेवट नव्हता, तर त्या राजाला मारणाऱ्या साम्राज्याच्या अंताची सुरुवात होता. 11 मार्च 1689 एका सिंहाला जखडण्यात आलं, पण त्याच्या मृत्यूसोबत एक महाभयंकर वादळ जन्माला आलं. औरंगजेबाला वाटलं आज मराठे संपले, पण त्याला माहीत नव्हतं आजपासून त्याची झोप कायमची हरपणार होती. ही गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी घेतलेल्या इतिहासातील सर्वात संयमी, सर्वात भयानक आणि सर्वात यशस्वी बदल्याची. हा सूड नव्हता, हा होता स्वराज्याचा न्याय. हा इतिहास आहे जो शाळेत शिकवला जात नाही, पण जाणून घ्यायलाच हवा. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मुघलांना वाटले की स्वराज्याचा कणा मोडला आहे. संभाजी महाराजांना कैदेत असताना राजासारखी वागणूक नाही मिळाली, तर गुन्हेगारासारखा अपमान दिला गेला. औरंगजेबाने त्यांच्यासमोर धर्मांतराची अट ठेवली. सत्ता, वैभव आणि जीवदानाचे आमिष दाखवले गेले, पण संभाजी महाराज ठामपणे उभे राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितले, मी धर्म बदलणार नाही. त्यानंतर सुरू झाला इतिहासातील सर्वात अमानुष छळ. त्यांचे डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, नखं उपटली गेली, शरीर जखमांनी भरलं. तरीही माझे संभाजी महाराज तोंडून एकही तक्रार काढली नाहीत. ते सतत ईश्वराचे स्मरण करत राहिले. 11 मार्च 1689 रोजी त्यांचा वध करण्यात आला. हा केवळ एका राजाचा मृत्यू नव्हता, तो स्वराज्याच्या आत्मसन्मानाचे बलिदान होते. औरंगजेबाला वाटले मराठे आता संपले, पण या मृत्यूने मराठ्यांच्या रक्तात आग पेटली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, तो संघर्षाचा नवा अध्याय ठरला. संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर औरंगजेब अत्यंत आत्मविश्वासात होता. त्याला वाटले की मराठ्यांचे नेतृत्व संपले आहे. राजा नाही म्हणजे स्वराज्य नाही, असा त्याचा भ्रम होता. पण औरंगजेब मराठ्यांची मानसिकता समजूच शकला नाही. मराठ्यांसाठी राजा हा केवळ व्यक्ती नव्हता, तो एक विचार होता. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू मराठ्यांना घाबरवणारा नव्हता, तो त्यांना अधिक कठोर बनवणारा होता. औरंगजेबाने समजले नाही की अत्याचार भीती निर्माण करत नाहीत, ते प्रतिकार जन्माला घालतात. मराठ्यांनी उघड युद्ध टाळायला सुरुवात केली, पण त्याचवेळी त्यांनी छुप्या हल्ल्यांची तयारी केली. औरंगजेबाला वाटले शांतता आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. मराठ्यांनी संयम राखला, प्रत्येक घाव मोजून घालायचा निर्णय घेतला. औरंगजेबाने स्वतःला विजेता समजले, पण प्रत्यक्षात त्याने स्वतःचा अंत जवळ आणला. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. ते शांत स्वभावाचे होते, पण दूरदृष्टी असलेले महाराज. त्यांनी समजून घेतले की थेट युद्ध करून औरंगजेबाला हरवता येणार नाही, म्हणून त्यांनी जिंजी किल्ल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. जिंजी किल्ला दक्षिण भारतातील अत्यंत मजबूत किल्ला होता. औरंगजेबाला वाटले की राजाराम महाराज पळाले, पण हा पळ नव्हता, तो एक रणनीतीचा भाग होता. जिंजीहून मराठ्यांनी युद्धाचे नियंत्रण घेतले. औरंगजेबाला स्वतः दक्षिणेत यावे लागले, त्यामुळे मुघल सत्ता एकाच ठिकाणी अडकून पडली. राजाराम महाराजांनी मराठा सरदारांना मोकळीक दिली. प्रत्येकाने आपापल्या परीने मुघलांवर हल्ले सुरू केले. स्वराज्य एका किल्ल्यात बंद राहिले नाही,
ते संपूर्ण दख्खनात पसरले. जिंजी हा केवळ किल्ला नव्हता, तो मराठ्यांच्या पुनरुत्थानाचा केंद्रबिंदू होता. या निर्णयामुळे स्वराज्य वाचले आणि बदला घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मराठ्यांनी थेट युद्ध टाळून गनिमी काव्याचा वापर सुरू केला. रात्री अचानक हल्ले केले जात, तर दिवसा मराठे दिसतही नसत. मुघल छावण्यांवर अचानक हल्ले व्हायचे. संताजी घोरपडे हे या युद्धशैलीचे प्रमुख चेहरा होते. त्यांच्या हल्ल्यांमुळे मुघल सैन्य झोप विसरले. औरंगजेब स्वतः अस्वस्थ झाला. धनाजी जाधवांनी मुघल सैन्याचा पाठलाग केला, त्यांना कुठेही स्थिर होऊ दिले नाही. मुघल सरदार मारले गेले, सैन्य थकले. भुकेने, रोगांनी आणि भीतीने ते खचले गेले. मराठे कमी संख्येत होते, पण ते अधिक वेगवान आणि चतुर होते. गनिमी काव्यामुळे मुघलांचा आत्मविश्वास ढासळला होता. प्रत्येक दिवस मुघलांसाठी भीतीचा ठरायचा. हा संभाजी महाराजांच्या अपमानाचा प्रतिशोध होता आणि तो अत्यंत परिणामकारक होता. युद्ध फक्त तलवारीने जिंकले जात नाही. राज्य टिकवण्यासाठी प्रशासन आवश्यक असते. रामचंद्रपंत अमात्यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांनी कर व्यवस्था सुरळीत ठेवली. सैनिकांना वेतन मिळेल याची काळजी घेतली. किल्ल्यांची देखभाल केली. स्वराज्याची कागदपत्रे सुरक्षित ठेवली. युद्ध चालू असतानाही राज्य कोलमडू दिले नाही. त्यांनी सरदारांमध्ये समन्वय राखला, अराजकता टाळली, स्वराज्याचा कारभार चालू ठेवला. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे मराठ्यांचा लढा दीर्घकाळ टिकला. औरंगजेब जिंकत होता असे त्याला वाटत होते, पण प्रत्यक्षात स्वराज्य मजबूत होत होते. रामचंद्र पंत हे न दिसणारे योद्धे होते, पण त्यांचे योगदान अमूल्य होते. औरंगजेब स्वतः दख्खनात उतरला. त्याला वाटले की तो मराठ्यांना संपवेल, पण मराठ्यांनी त्याला अडकवून ठेवले. 27 वर्षे तो दख्खन सोडू शकला नाही आणि दिल्लीकडे त्याचे दुर्लक्ष झाले. मुघल खजिना रिकामा झाला. त्याचे सर्व सैन्य थकले. रोगराई वाढली. प्रत्येक विजय तात्पुरता ठरला. मराठे पुन्हा उभे राहत. औरंगजेब वृद्ध झाला होता, पण युद्ध संपले नव्हते. हा संभाजी महाराजांचा खरा बदला होता. औरंगजेबाला आयुष्यभर संघर्षात ठेवणे आणि त्याला अपयशी बनवणे. मराठ्यांचा संघर्ष सुडासाठी नव्हता, तो स्वराज्याच्या रक्षणासाठी होता. अन्याय करणाऱ्यांना शिक्षा झालीच, पण निरापराधांवर अत्याचार झाले नाहीत. मराठ्यांनी धर्मांधता दाखवली नाही. त्यांनी स्वाभिमान जपला. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विसरला गेला नाही, पण त्याचा प्रतिकार संयमाने झाला. हा लढा न्यायाचा होता आणि म्हणूनच तो इतिहासात अजरामर ठरला. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. तो दख्खनातच मेला. दिल्ली पाहूच शकला नाही. त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुघल साम्राज्य ढासळले. त्याचा उत्तराधिकारी कमकुवत ठरला. मराठे पुन्हा उभे राहिले. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान अखेर परतफेडीस बदलला. औरंगजेब जिंकला तर नाहीच, मात्र तो हरलाच. औरंगजेबानंतर मराठ्यांचा विस्तार सुरू झाला. दिल्लीपर्यंत मराठ्यांचे घोडे गेले. स्वराज्य महासत्ता बनले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान सार्थ ठरले. एका राजाचा मृत्यू इतिहास बदलून गेला. मराठ्यांनी सिद्ध केले, राजा मरतो पण विचार अमर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.